आता पाहूया लोकसभेची कशी रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमच्यात फाटलाय, उगाच मनात शंका ठेवू नका। आता ते एका बाजूला आणि आपण एका बाजूला आहोत। पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नसल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट। मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका। आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे। आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला। त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे, म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो। परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। मार्ग वेगळे झाले, पवारांनी कधीच ठरवलं। जातीयवादी पक्षासोबत तुम्ही गेलात, आता काही संबंधच नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। शंका होती का आम्ही परत येऊ अशी? साहेबांनी तर कधीच ठरवलं नाही। मार्ग वेगळे झाले, एकदा तुम्ही जातीयवादी पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि माझा संबंधच नाही। सेलिब्रिटी उमेदवार देणं आमचीच चूक होती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय। तर चूक असेल तर 10 वेळा पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता? लपून छपून भेट घेऊन मला पक्षात का बोलवता? अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? अमोल कोल्हेंना मत द्या यासाठी मीच तुमच्याकडे यायचो, पण अमोल कोल्हेंनी 2 वर्षात राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली, अजित पवारांचं वक्तव्य। 2 वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा? लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका। राजीनामा देणार होतो तर मी संसदेत प्रश्न मांडलं सोडलं होतं का? तुमच्या प्रदेशाध्यक्षापेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। महायुतीतल्या लोकसभा जागांचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता। अमित शहा उद्या मुंबईत। उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या जागांवर चर्चा होणार। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचा समावेश। अबकी बार भाजप तडीपार करणारच। आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष जन्माला आला नव्हता। भाजपने केवळ काँग्रेसच्या काळातील योजनांचं नामांतर केलं। उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल।